तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे, त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. माझा तर मागच्या वेळचा डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करतील त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे. म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून नाशिकचा हनी ट्रॅप आहे, ठाण्याचा हनी ट्रॅप आहे, या संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे, पुण्याचा हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप हा विषय आहे ना, त्याच्याविषयी बोलत जा ना. त्याची चौकशी काय झाली, त्याच्यामध्ये समोर काय आलं, किती मुलींचे नावं समोर आले, किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आले, हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना. आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे. मग त्या संदर्भामध्ये त्याचे नार्को टेस्ट करत त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहे. तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं, त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी तत्व ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले CBIची चौकशी करा. ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा. CBIची चौकशी करा. सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात. पुरावा द्या. नाथाभाऊ म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण की नाथाभाऊच्या चारित्र्यावर पुरावा द्या एखादा पुरा. मी तर राजकारणात नाही, आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत, तासन तास गप्पा केल्या आहेत. गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशी नाही गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज, तर दुसरं माझं स्वीकारावं. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा EDने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं CAकडे कळवलेलं आहे. वारंवार या संदर्भात. आत्ता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे की हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलंय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली का हे स्वीकारत का रे. विषय वेगळं सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले. त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ED सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं. आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला. मग तुमचं का नको घ्यायला, तुम्ही द्या ना, स्वीकारा नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझा बाप माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते, त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो. माझा काहीही उद्योग नाही. आजही गिरीश माझा काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे. माझा काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही आहे. तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा. गिरीश माझ्यावर एक शब्द मी बोलणार नाही. बस तुम्ही जे बोलले त्याच्यात आव्हान स्वीकारत जा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.